आपण मागच्या लेक्चरमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ज्या 4000 जाती विभागणी करण्याचा विचार आर्य समाजाकडून केला जातो आहे, त्याच्यामध्ये नेमके प्रमुख काय अडथळे आहेत ही चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती। याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या 4000 जाती आहेत त्या 4000 जातीचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये काय अडथळे आहेत याची चर्चा करत असताना त्यातली जी फर्स्ट डिफिकल्टी म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं होतं की ह्या 4000 जाती या कशा पद्धतीने आपल्याला त्याची विभागणी करता येऊ शकते आणि जर तशी नेमके प्रॉब्लेम्स येऊ शकतात, काय अडथळे येऊ शकतात याची एक चर्चा आपण केली होती। सेकंड डिफिकल्टी आपण बघितलं होतं की प्लॅटोनिक जे काही सिस्टम आहे किंवा प्लेटोने सांगितलेले जी काही समाजाच्या विभागणीचं सिस्टम आहे ती आणि आर्य समाजाची चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कुठे मॅच होते का, आणि होत असेल तर ती कुठे मॅच होते आणि ती होत नसेल तर ती का मॅच होत नाही, या दोन्ही बाजू आपण त्या मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या। डिफिकल्टी म्हणून आपण ज्याकडे बघितलं होतं ते होतं की ठीक आहे 4000 जाती जेव्हा आपण 4 वर्णामध्ये विभागणी करू त्याच्यानंतर त्या मेंटेन कशा करायच्या हा प्रॉब्लेम देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चेला होता। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हाऊ आर यू गोइंग टू मेंटेन द सिस्टम ऑफ चातुर्वर्ण्य, आपण कशा पद्धतीने ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आपण मेंटेन करू शकतो असेल तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एक पॅनल सँक्शन तुम्हाला करावं लागेल। पॅनल सँक्शन इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ चातुर्वर्ण्य, चातुर्वर्ण्य व्यवस्थेसाठी एखादं पॅनल तुम्हाला सँक्शन करावं लागेल हे आवश्यक असेल आणि ते पॅनल काय करणार आहे तर ते पॅनल या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं जे काही मेंटेनन्स आहे ते बघणार। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यासाठी रामायण मधले काही उदाहरणं दिले होते की रामाने जे शंभुकाला मारलं हे कशा पद्धतीने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं एक प्रकारे रक्षण होतं अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये चर्चा केली होती, त्याचीही चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा याच्यामध्ये होता की चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये नेमकी स्त्रियांची स्थिती काय असेल याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाष्य आहे ती चर्चेची देखील चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती। आज आपण थोडंसं पुढे येणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही काय आहे तर हे सिस्टम ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर, म्हणजे ती एक कामगारांचं एक विभाजन आहे, श्रमिकांची विभागणी आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आपण बघितलं होतं। आणि त्यानुसार आपण हेही बघितलं होतं कशा पद्धतीनं वर्ण व्यवस्थेची विभागणी आहे, आपल्या कामाची विभागणी आहे याची चर्चा त्याच्यामध्ये केली होती। आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत इथं जी समाजाची विभागणी झालेली आहे या समाजाच्या विभागणीमध्ये त्या समाजाला किंवा त्या वर्णाला जे काम दिलेलं आहे ते काम त्या वर्णानं करायचं आहे। आता उदाहरणार्थ काय आहे, द ब्राह्मणी शुड कल्टिवेट द नॉलेज, म्हणजे ज्ञान साधना जी आहे ती ज्ञानाची जी देवाणघेवाण आहे ती कोणी करायची आहे तर ती ब्राह्मणांनी करायची आहे। दुसरं क्षत्रियांनी काय करायचं आहे तर क्षत्रियांनी संरक्षण करायचं आहे। आणि तिसरं वैश्यांनी काय करायचं आहे तर वैश्यांनी ट्रेड म्हणजे व्यापार करायचा आहे। आणि चौथं शूद्रांनी काय करायचं आहे तर ह्या वरच्या तिन्ही वर्गाची काय तर सेवा करायची आहे। अशा पद्धतीची विभागणी इथल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की ठीक आहे आपण हे मान्य करू की अशा पद्धतीची विभागणी झाली तर समाजामध्ये एक प्रकारे शांतता प्रस्थापित होईल असं लोकांना वाटतं। आणि मग बाबासाहेब आंबेडकर हेही म्हणतायत की काही 4 वर्ण आहेत, या 4 वर्णामध्ये जी काही कामाची विभागणी झालेली आहे या कामाच्या विभागणीमधून एकमेकाला कुठेही सूट किंवा सवलत अशी आपल्याला देता येणार नाही। म्हणजे ब्राह्मणाने फक्त ज्ञानाचे देवाणघेवाण करायचे आहे, त्याच्या कामामध्ये क्षत्रियांना हस्तक्षेप करायचा नाही। क्षत्रियांनी फक्त कामाचं संरक्षण करायचं आहे, त्याच्या कामामध्ये ब्राह्मणांनी आणि वैश्यांनी हस्तक्षेप करायचा नाही। वैश्याने व्यापार करायचा आहे, त्याच्या कामामध्ये ब्राह्मणांनी क्षत्रियांनी आणि शूद्रांनी हस्तक्षेप करायचा नाही आणि वैश्यांनीही या तिघांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही। आणि शूद्र जे आहेत
त्या शूद्रांनी या तिन्ही वर्गाची सेवा करायची आहे, तिन्ही वर्गाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. विशेष म्हणजे या तिन्ही वर्गांना सेवा देत असताना त्याने कुठल्याही प्रकारचा मोबदला मागायचा नाही. म्हणजे इथपर्यंत या कामाची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जेव्हा या कामाची विभागणी होते तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की ही जी विभागणी आहे ही विभागणी काय आहे तर ही विभागणी नॅचरल नाही आहे. ही विभागणी काय आहे तर ही एक कृत्रिम प्रकारची विभागणी आहे जी माणसावरती काय आहे ती एक प्रकारची बंधनं देखील आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण जेव्हा याचा विचार करतो की जर समजा एखाद्या तिन्ही वर्गातल्या खालच्या व्यक्तीला जर समजा वाचण्या लिहिण्याचा काही संबंध आला किंवा एखादं पत्र आहे आणि त्या तिन्ही वर्गातल्या खालच्या एखाद्या व्यक्तीला ते आलेलं आहे तर त्याने ते वाचायचं का किंवा मग तशा प्रकारचा पत्रव्यवहार करायचा का? जर करायचा असेल तर मग त्याने काय करायचं? वर्णव्यवस्था असं सांगते की आहेत ना ब्राह्मण जो पहिला वर्ण आहे तो वर्ण त्याच्यासाठीच आहे, तुम्ही त्याची मदत घ्या. संरक्षणासाठी काय आहे तर संरक्षणासाठी तिन्ही वर्णासाठी क्षत्रिय आहेत, तुम्ही त्यांची मदत घ्या. व्यापारासाठी काय आहे तर तुम्ही व्यापारासाठी तिसऱ्या वर्णाची मदत घ्या, ते आहेत. आणि सेवेसाठी तुम्हाला चौथा वर्ण आहे, चौथ्या वर्णाची तुम्ही मदत घ्या. पण स्वतःहून काही लिहायचं नाही, वाचायचं नाही खालच्या तिन्ही वर्गाने किंवा क्षत्रियांच्या कामामध्ये ज्या तिन्ही वर्गाने हस्तक्षेप करून संरक्षणासाठी सज्ज व्हायचं नाही. त्यांना जर आवश्यकता पडली तर त्यांनी काय करायचं आहे, समजा वरच्या वर्णाला संरक्षणाची आवश्यकता पडली तर त्यांनी क्षत्रियाकडे मदत मागायची, व्यापाराची आवश्यकता पडली तर त्यांनी वैश्याकडे मदत मागायची, सेवेची गरज पडली तर त्यांनी शूद्रांकडे मदत मागायची. म्हणजे ज्याला ज्या कामाची गरज पडेल त्याने त्या त्या वर्णाकडे जाऊन तशा पद्धतीची मदत मागायची आहे. आणि जेव्हा आपण ही मदत मागतो तेव्हा नेमकं काय होतं तर त्यातला जो पहिला वर्ग आहे, ज्या वर्गाकडे तुम्ही मदत मागायला गेलेले आहात तो वर्ग काय करेल, तुम्हाला मदत करायला येईल. वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते असं म्हणतायत की जर अशा पद्धतीची सिस्टम असेल तर खालच्या तिन्ही वर्गांनी ज्ञानाची देवाणघेवाण करायची काही गरज आहे का? नाही. त्याच्यासाठी तर सेवेसाठी वरचा एक वर्ग आहे. संरक्षणाची काही गरज आहे का? समजा शूद्राला जर संरक्षणाची गरज पडली तर त्याने काय करायचं आहे की क्षत्रियांची मदत घ्यायची आहे. क्षत्रियांना सांगायचं आहे की तुम्ही आमचं संरक्षण करा. त्यांना जर वाटलं की आपल्याला काहीतरी समजा लिहायचं वाचायचं आहे तर त्यांनी पहिल्या वर्गाची मदत घ्यायची आहे, त्यांच्याकडे मदत मागायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज भासणार आहे त्या त्या गोष्टी कोणाकडे मागायच्या आहेत तर त्या गोष्टी या त्या त्या वर्गाकडे मागायच्या, वर्णाकडे मागायच्या आहेत. म्हणणं असं आहे की जर ही सद्व्यवस्था असेल तर मग त्याच्यामध्ये एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायची गरजच पडणार नाही. म्हणून त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की व्हाय नीड द शूद्रा ट्रबल टू अक्वायर वेल्थ when the three higher varnas are there to support him. म्हणजे त्याने त्याची काय आवश्यकता आहे जर त्याला वरचे तीन वर्ग मदत करायला असतील. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हाय नीड द शूद्रा टू टेक टू एज्युकेशन. त्यांनी शिक्षण घ्यायची काय गरज आहे जर त्याच्यासाठी त्याच्या सेवेसाठी वेन देअर इज द ब्राह्मण, त्याच्यासाठी जर त्या ठिकाणी ब्राह्मण असतील तर त्याने शिक्षण घ्यायची काय गरज आहे का? व्हाय नीड द शूद्रा वरी टू अर्न हिमसेल्फ. त्याने स्वतःची प्रोटेक्शनची काळजी करण्याची गरज आहे का? त्याच्यासाठी काय आहे व्हेन देअर इज द क्षत्रिय टू प्रोटेक्ट हिम. म्हणजे तिथं जर अशा पद्धतीची व्यवस्था असेल तर कोणाचीही मदत मागण्याची गरज नाही किंवा तशा पद्धतीची त्याने काळजी देखील करण्याची गरज नाही. तेव्हा त्याला मदत लागेल तेव्हा तो ब्राह्मणाकडे जाईल, जेव्हा त्याला संरक्षणाची गरज पडेल तेव्हा तो क्षत्रियाकडे जाईल, पडेल तेव्हा तो वैश्याकडे जाईल. पण त्याने काय करायचं आहे, त्याने स्वतःहून काय करायचं या कुठल्याही कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे जर त्यांना जे कर्तव्य वाटून दिलेलं आहे ते कर्तव्य जर त्यांनी पार पाडलं नाही तर, आता त्यांचं कर्तव्य काय आहे? कर्तव्य आहे की त्यांनी वैश्याची सेवा करायची, क्षत्रियांची सेवा करायची, ब्राह्मणांची सेवा करायची, ते करतील. पण शूद्राला गरज पडेल की एखादं पत्र लिहायचं वाचायचं त्यावेळेस तो ब्राह्मणाकडे जाईल, संरक्षणासाठी क्षत्रियांकडे जाईल, व्यापारासाठी वैश्याकडे जाईल. आणि समजा असं घडलंच की त्या क्षत्रियाने शूद्रांच्या प्रोटेक्शनसाठी नकार दिला तर
महत्वाचा प्रश्न आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की ठीक आहे, तुम्ही कर्तव्याची विभागणी केलेली आहे, कामाची विभागणी केलेली आहे, पण अशा परिस्थितीमध्ये देखील जर एखाद्या क्षत्रियाने किंवा एखाद्या ब्राह्मणाने किंवा एखाद्या वैश्याने त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी नकार दिला तर, इफ दे व्हायोलेट हिज ड्युटी, जर त्याने त्याची ड्युटी करण्यास नकार दिला तर काय, अशा अवस्थेमध्ये नेमकं काय होईल? व्हॉट हॅपन? शूद्राने कोणाकडे संरक्षण मागायचं? शूद्राने कोणाकडे ज्ञानाची देवाणघेवाण मागायची? आणि त्याने व्यापाराशी कुठल्या लोकांशी संबंध ठेवायचा? म्हणजे ही जी सिस्टम आहे, या सिस्टमचा ज्याचा आपण विचार करतो आहे, पूर्ण सिस्टम पद्धतीचा आहे, अशा पद्धतीचा आहे की फक्त त्यांनी एकमेकावरती अवलंबून राहायचं आहे, स्वतः होऊन काहीही करायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर प्रश्न असा आहे की ठीक आहे, जर त्यांनी नकार दिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर सांगितलेलं होतं, असं आपल्याला मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की अशा पद्धतीचं त्यांची ड्युटी, जर त्यांनी त्या ड्युटीला नकार न देऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक पॅनल तयार करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, पॅनल इज नेसेसरी. पॅनल हे आवश्यक असेल कशासाठी? मेंटेनन्स फॉर चातुर्वर्ण सिस्टम, चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मेंटेनन्स साठी. जेव्हा हे एकमेकांच्या कर्तव्याला नकार देतील तेव्हा काय होईल? ते त्यांच्या ड्युटीचं व्हायोलेट करतील, त्यांची ड्युटीचं व्हायोलेशन होईल. आणि त्यांनी ज्यावेळेस नकार दिला देतील तेव्हा मात्र काय होईल? तेव्हा ही वर्णव्यवस्था विस्कळीत होईल. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? तर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की पॅनल सिस्टम आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही नियम आवश्यक आहेत, जशा पद्धतीचे मनुस्मृतीमध्ये होते. ते तुम्ही करू शकणार आहात का? आणि मग ते करू शकत नसाल तर ही वर्णव्यवस्था काय होईल? ही वर्णव्यवस्था इथं गोंधळ निर्माण होईल. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पॅनल इज नेसेसरी. आणि मग जर असं नाही झालं, समजा ब्राह्मण आणि वैश्य या तिघांनी जर समजा शूद्राला मदत करण्यासाठी नकार दिला, आणि ते देऊ शकतात, असं काय आहे त्याच्यामध्ये? एखाद्या क्षत्रियाला असं वाटलं की आम्ही शूद्रांचं संरक्षण करणार नाही, नाही, विषय संपला. काय आहे त्याच्यामध्ये? त्याला कोणी शिक्षा करणार आहे? नाही. एखाद्या ब्राह्मणाने असं म्हटलं की नाही, आम्ही तुझ्याकडे येऊन आम्ही तुमचं पत्र वाचू लिहू शकत नाही, तुमचा सत्यनारायण वगैरे आम्ही करू शकत नाही, काय शिक्षा? काय? असा ज्यावेळेस आंबेडकर म्हणतात की पॅनल इज नेसेसरी नसेल तर मग काय होईल? इथं सगळा गोंधळ निर्माण होईल. ते सांगतायत की हे जे तिघ जण आहेत, 3 agreed to beat down the शूद्रा. त्यांनी जर असं ठरवलं की शूद्राला आपण कशाही पद्धतीची मदत करायची नाही, तर अशा वेळेस काय प्रश्न निर्माण होईल? त्याला तर काय केलेलं आहे? त्याला तर सिस्टमनं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? ही वॉज नॉट अलाउड टू अक्वायर वेल्थ, ही शुड बी इंडिपेंडंट ऑफ द 3 वर्णाज. म्हणजे ही वॉज प्रोहिबिटेड फ्रॉम अक्वायरिंग नॉलेज. म्हणजे त्याला सगळ्यापासूनच, बिअरिंग आर्म्स असेल, म्हणजे सगळ्याच गोष्टीपासून त्याला बाजूला केलेला आहे. आणि त्याला असं म्हटलेलं आहे की तू काय करायचं आहे? जेव्हा जेव्हा तुला मदत लागेल तेव्हा तेव्हा तू काय करायचं आहे? वरच्या 3 वर्गाकडे तुला मदत मागायची आहे. पण जर या तिघांनी असं ठरवलं की आपण त्यांना मदतच करायची नाही, तर मग काय सिस्टम? म्हणजे अशा पद्धतीचं जर तिघांनी ठरवलं की आपण शूद्राला मदतच करायची नाही, तर त्यांनी जायचं कुठे? नेमके वरच्या वर्गाला कोणती शिक्षा होणार आहे? असे कितीतरी प्रश्न शिल्लक राहतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल की नेमकं अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय करता येईल. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ही जी काही वर्णव्यवस्था आहे, ही वर्णव्यवस्था एक कप्पेबंद व्यवस्था आहे. ही वर्णव्यवस्था त्या शूद्राला त्याचे जे काही ज्ञान आहे ते ज्ञानार्जन करू देत नाही, त्याला कुठलेही शस्त्र बाळगू देत नाही, त्याला कुठल्याही जे काही त्याच्या ऑथॉरिटी आहेत त्या ऑथॉरिटी त्याला मिळवू देत नाही, त्याला जे काही नॅचरल राईट्स आहेत ते त्याला मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये त्याची अवस्था काय होईल?
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे वरचे तिन्ही वर्ग तशा पद्धतीचा नकार त्याला देऊ शकतात अशा वेळेस काय. आता जेव्हा आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण की ग्रीकमध्ये देखील अशा प्रकारचे वर्ग होते. आता हे सगळ्याच ठिकाणी वर्ग आहेत. व्यापाऱ्यांचा वर्ग आहे, श्रमिकांचा वर्ग आहे, राज्यकर्त्यांचा वर्ग आहे, म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्यांचा वर्ग आहे. तो फक्त भारतातच आहे अशातला भाग नाही, तर तो काय आहे, मध्ये देखील तशा पद्धतीचे वर्ग आहेत. युरोपमधल्या त्या वर्गामध्ये आणि भारतातल्या त्या आपल्या वर्ण व्यवस्थेमध्ये महत्वाचा फरक असा आहे की जरीही तिथं प्रत्येकाला कामं जरी वाटून दिलेली असली तरीही तिथं काय केलेलं आहे, तिथं सगळ्या वर्गाला काहीतरी स्वातंत्र्य असं दिलेलं आहे की ज्याच्यामुळे ते त्यांचं प्रोटेक्शन करू शकतात. म्हणून त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की युरोपमध्ये त्यांनी लोकांना काय केलेलं आहे, फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिस. हे काय आहे तर हे फिजिकल वेपन आहे. त्याचे जे काही त्याला शारीरिक प्रोटेक्शन त्याला करायचं आहे, शारीरिक शास्त्र त्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस, म्हणजे मिलिटरीच्या सर्व्हिसमध्ये तो जाऊ शकतो याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. असं एक शारीरिक शस्त्र युरोपमधल्या लोकांकडे आहे. भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये अशा पद्धतीचं फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिस हे नाही आहे. हे कोणाकडे आहे, फक्त हेच याचा अधिकार फक्त दुसऱ्या वर्गाकडे आहे, ज्याला आपण क्षत्रिय म्हणतो. या वर्गाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही वर्ग क्षत्रियामध्ये जाऊन वेपन्स हातामध्ये घेऊ शकत नाही, कुठलेही शस्त्र हातामध्ये घेऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की युरोपमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिस आहे त्या पद्धतीचं फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस भारतामध्ये नाही. पण युरोपमध्ये वर्ग जरी असले तरी हे फ्रीडम त्यांना दिलेलं आहे. आणि हे काय आहे तर त्याचं एक फिजिकली काय आहे, वेपन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय केलेलं आहे, त्यांना फ्रीडम कशाचं आहे तर त्यांना पॉलिटिकल वेपन म्हणून एक फ्रीडम दिलेलं आहे, सफरिंगचं. कशाचं, ज्याला आपण राजकीय शस्त्र असं म्हणतो. तर त्या अन्यायामध्ये त्यांना ते राजकीय शस्त्र वापरता येतं अशा पद्धतीचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोरल वेपन त्यांच्याकडे आहे आणि ते आहे फ्रीडम ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचं स्वातंत्र्य हे सगळ्यांनाच आहे. भारतामधल्या वर्ण व्यवस्थेमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा फ्रीडम ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस आपल्याला पाहायला मिळत नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जे काही पॉलिटिकल वेपन आपल्याकडे हवा आहे ते त्यांच्याकडे नाही. आणि जे काही ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी फ्रीडम ऑफ एज्युकेशन पाहिजे ते फ्रीडम ऑफ एज्युकेशन देखील भारतातल्या 3 वर्गाकडे नाही आहे, खालच्या 3 वर्गाकडे नाही. म्हणून इथं जे काही सिस्टम आहे भारतामधलं वर्णव्यवस्था आणि युरोपमधली जी काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे की तिकडं काही प्रमाणामध्ये का होईना पण तिथं काय दिलेलं होतं, लोकांना तिथं स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं. आणि म्हणून तिथली जी सिस्टम आहे ती सिस्टम ही काय आहे, भारतापेक्षा वेगळी असलेला आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये थोडीशी वेगळी सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वातंत्र्य भारतामध्ये नसल्यामुळे भारताच्या याचं नुकसान काय झालेलं आहे तर आपल्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी देखील काय केलेल्या आहेत, त्या कॅपॅसिटी देखील मृत झालेल्या आहेत. आणि माणूस केव्हा विकास करू शकतो स्वतःचा, जेव्हा त्याच्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत त्याच्यासाठी त्याला जर संधी मिळाली तरच माणूस काय करू शकतो, स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकतो. अन्यथा काय होतं, अन्यथा तो स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकत नाही. आणि म्हणून युरोपमधल्या जे काही लोकांना जे काही तिथं देखील सोशल वॉर होता, अशा पद्धतीचं आपण जे बघतोय की तिथंही सोशल वॉर आहे जसं भारतामध्ये सोशल वॉर आहे. पण त्याच्या सोशल वॉर मध्ये आणि भारताच्या सोशल वॉर मध्ये आपल्याला मूलभूत अशा प्रकारचा फरक पाहायला मिळतो. कुठला फरक आहे तो की तिकडं जे काही संरक्षण म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे मिलिटरी सर्व्हिसेसचं, पॉलिटिक्सचं किंवा एज्युकेशनचं, तशा प्रकारचं फ्रीडम भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे, भारतामध्ये ज्या कप्प्यामध्ये तुम्हाला बसवलेलं आहे त्या कप्प्याला ठरवून दिलेलाच फक्त व्यवसाय करायचा आहे. खालच्या कुठल्याही वर्गातली व्यक्ती मिलिटरीमध्ये क्षत्रिय होऊ शकत नाही किंवा वरच्या वर्गातली देखील व्यक्ती खालच्या वर्गामध्ये येऊन क्षत्रिय होऊ शकत नाही. किंवा एखाद्या खालच्या वर्गातल्या व्यक्तीला वाटलं की आपण चांगल्या पद्धतीचा व्यापार करू शकतो
तर मात्र तो काय आहे, तो तशा पद्धतीचा व्यापार देखील करू शकत नाही. आणि म्हणून प्रॉब्लेम असा निर्माण होतोय की जे काही वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेने काय केलेलं आहे, तर व्यक्तीमधल्या कॅपॅसिटी मारून टाकलेल्या आहेत. एखादा जर समजा शूद्र चांगला व्यापार करू शकत असेल किंवा बुद्धिमान असेल तर त्याला वरच्या वर्गामध्ये जाण्याचा अधिकार नाही. पण युरोपमधल्या सोशल वॉर जर युरोपमधलं जर सोशल वॉर आपण बघितलं तर तिथं आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. म्हणून युरोपनं लवकर प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतामध्ये अशा पद्धतीची सिस्टम होती, पण कुठे होती? ती फक्त मौर्य एम्पायर म्हणजे मौर्य कालखंडामध्ये भारतामध्ये तशा प्रकारची सिस्टम होती की तिथं लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य होतं. तिथं कसल्याही प्रकारची जाती व्यवस्था नव्हती. आणि तिथं लोकांना काय होतं, तर तिथं लोकांच्या समोर चॉईसेस होते की त्याला जे काही करायचं आहे तो त्याच्या बुद्धीच्या जोरावरती, तो त्याच्या शक्तीच्या जोरावरती, तो त्याच्या भांडवलाच्या जोरावरती तो सगळ्या गोष्टी करू शकत होता. अशा पद्धतीची जी सिस्टम आहे, अशा पद्धतीची सिस्टम कुठे होती, तर ती मौर्य कालखंडामध्ये भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मौर्य कालखंडाच्या नंतर जेव्हा जाती व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा मात्र काय होतं, तेव्हा मात्र हे सगळं जे काही स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य एका वर्गामध्ये किंवा वर्णामध्ये बंदिस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून युरोपमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना फ्रीडम आहे, त्या पद्धतीचं फ्रीडम मौर्य कालखंडामध्ये भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचे काही संदर्भ देखील आपल्याला भारतामध्ये असलेले दिसतात. पण झालं काय नेमकं की नंतरच्या कालखंडामध्ये देखील जेव्हा हा जो प्रॉब्लेम लोकांच्या लक्षामध्ये येऊ लागला, तेव्हा काय झालेलं होतं, तर आपण असं म्हणतो की क्षत्रियांनी काय केलेलं आहे, अनिहिलेटेड द ब्राह्मिन्स, म्हणजे ब्राह्मणांचा निपात केलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी काय केलेलं आहे, ही जी वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेमध्ये त्यांना जे काही त्रास होत होता, तो त्रास देखील संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं पाहायला मिळतं, क्षत्रियांनी केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की कितीतरी वेळा जे काही क्षत्रियच आहेत, ब्राह्मणांनी काय केलेलं आहे, क्षत्रियांचा निपात केलेला आहे. कारण तशा पद्धतीची इथं एक वाक्य दिलेलं आहे बघा त्यांनी, हाऊ मेनी टाइम्स हॅव द क्षत्रियाज अनिहिलेटेड द ब्राह्मिन्स, म्हणजे ब्राह्मणांनी काय केलेलं आहे, त्यांचा निश्चय अनिहिलेटेड केलेला आहे. शिवाय कितीतरी वेळा ब्राह्मणांनी क्षत्रियांचा निर्वंश केलेला आहे असं देखील आपल्याला सांगितलं जातं. पण महत्वाची गोष्ट ही आहे की कितीतरी वेळा क्षत्रियांनी ब्राह्मणांचे नामोनिशान मिटवलेले आहे. म्हणजे दोघांचेही शत्रुत्व इथं कायम राहिलेलं आहे. कशासाठी, तर वर्चस्वासाठी इथं कायम राहिलेलं आहे. आणि याचे पुरावे कुठे सापडतात आपल्याला, तर याचे पुरावे आपल्याला महाभारतामध्ये सापडतात. बघा, 2 वाक्य इथं खूप महत्वाचे आहेत. कुठले 2 वाक्य आहेत ते, हाऊ मेनी टाइम्स हॅव द ब्राह्मिन्स अनिहिलेटेड द सीड ऑफ द क्षत्रियाज, आणि हाऊ मेनी टाइम्स हॅव द क्षत्रियाज अनिहिलेटेड द ब्राह्मिन्स, म्हणजे काय आहे, कितीतरी वेळा ब्राह्मणांनी क्षत्रियांचा निर्वंश केला आहे, तर कितीतरी वेळा क्षत्रियांनी ब्राह्मणांचे नामोनिशान मिटवलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या दोघांमधला जो संघर्ष आहे, संघर्ष बऱ्याच कालखंडापर्यंत इथं कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आपण जेव्हा थोडस पुढे येतो, लक्षामध्ये येतं की याच्यासाठी काय झालेलं आहे, तर क्षत्रियांचा निर्वंश करण्यासाठी बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महाभारतामध्ये असे कितीतरी पुरावे आहेत, भागवतामध्ये असे कितीतरी पुरावे आहेत की त्यांनी एकमेकांचा काय केलेला आहे, निपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या झगड्याचे जे उदाहरणं आहेत ते महाभारत आणि पुराणामध्ये काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, ओसंडून वाहत आहे. कुणी कुणाला, मी तुम्हाला सांगतो की कुणी कुणाला प्रथम अभिवादन करावे, जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय रस्त्यात एकमेकांसमोर येतील, तेव्हा कोण कोणाला अभिवादन करावं हा देखील प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि अशा क्षुल्लक कारणावरून देखील काय झालेलं आहे, क्षुल्लक प्रश्नावरून देखील काय झालेलं आहे, यांच्यामध्ये
भांडणं झालेली आहेत. केवळ ब्राह्मणात क्षत्रियांच्या डोळ्यात खुपत होता आणि क्षत्रिय ब्राह्मणांच्या डोळ्यात खुपत होता एवढेच नाही, तर काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, क्षत्रिय जुलमी झाले होते असे दिसते आणि चातुर्वर्ण व्यवस्थेने निशस्त्र केल्यामुळे जनसामान्य क्षत्रियांच्या जुलमातून सुटकेसाठी परमेश्वराची प्रार्थना करीत होते. काय झालं होतं? क्षत्रिय जुलमी झाले होते असे दिसते आणि चातुर्वर्ण व्यवस्थेने निशस्त्र केल्यामुळे जनसामान्य क्षत्रियांच्या जुलमातून सुटकेसाठी प्रार्थना करीत होते. भागवत पुराण आपल्याला निश्चितपणे सांगते की श्रीकृष्णाने एका पवित्र उद्देशाने अवतार धारण केला होता आणि तो क्षत्रियांचा नायनाट करणे हा होता. बघा काय म्हटलेलं आहे की भागवत पुराणामध्ये यात जे काही संदर्भ आहेत हे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हटलेलं आहे भागवत पुराणामध्ये? भागवत पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रीकृष्णाने एका पवित्र उद्देशाने काय केलेलं आहे, तर अवतार घेतलेला आहे. आणि तो पवित्र उद्देश काय आहे, तर क्षत्रियांचा नायनाट करणे. बघा इथं एक मी वाक्य लाल याच्यामध्ये अंडरलाईन केलेलं आहे. द भागवत टेल्स अस व्हेरी डेफिनेटली दॅट कृष्णा हॅड टेकन अवतार फॉर वन sacred purpose and that was to annihilate the kshatriyas. म्हणजे क्षत्रियांचं उच्चाटन करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला हे कोण सांगत आहे? हे भागवत पुराण सांगत आहे. आणि म्हणून काय आपल्याला पाहायला मिळतं, तर इथं क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे संदर्भ जे आहेत हे संदर्भ आपल्या पुराणातले आहेत. हे तुम्ही महाभारत असेल किंवा रामायण असेल किंवा इतर जे काही टीव्ही सिरियल्स तुम्ही पाहायला मिळतात. आपल्या घरामध्ये असलेली भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये देखील याचे संदर्भ आहेत. म्हणजे काही संदर्भ आपण इतर देतो आहोत, हे संदर्भ मनाचे नाही आहेत. तर हे संदर्भ कोणी दिलेले आहेत? तर हे संदर्भ महाभारतातले, रामायणातले, पुराणातले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही डाऊट असण्याचं कारण नाही. जो काही विषय आहे हा विषय खूप महत्वाचा आहे की नेमकं काय घडत होतं. ज्यावेळेस वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, मौर्य कालखंडामध्ये वर्णव्यवस्था नव्हती. लोकांसमोर चॉईसेस होते की तुम्हाला नेमका काय व्यवसाय करायचा आहे, काय व्यापार करायचा आहे, कोणाला शत्रू ठरवायचा आहे, कोणाला मित्र ठरवायचा आहे, कोणासोबत तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत, कोणासोबत तुम्हाला व्यापार करायचा आहे, हे सगळं मौर्य कालखंडामध्ये होतं. पण त्याच्यानंतर मात्र काय झालं, ज्यावेळेस हे क्षत्रिय म्हणजे ही वर्णव्यवस्था अस्तित्वात आली तेव्हा मात्र काय झाले, वर्णव्यवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाले. आणि त्यातले महत्वाचे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात महाभारतामध्ये, रामायणामध्ये, भागवत पुराणामध्ये. जे क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांमध्ये झालेले संघर्ष आहेत. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाने असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला त्याचं एक वाक्य देखील त्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी दाखवलं. हाऊ मेनी टाइम्स हॅव द क्षत्रियाज annihilated द ब्राह्मिन्स and the Mahabharata and the Puranas are full of incidents of the strife between the Brahmins and the Kshatriyas. म्हणजे कितीतरी आहेत, पुरावे आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, आपण त्याला हे म्हणतोय भागवत पुराण असेल किंवा महाभारत असेल त्याच्यामध्ये देखील आपण इथं संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी कोट केलेले आहेत की कितीतरी वेळेस काय झालेलं आहे, क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा उच्चाटन केलेलं आहे आणि ब्राह्मणांनी देखील क्षत्रियांचं उच्चाटन केलेलं आहे. पण एक संदर्भ इथं महत्वाचा आहे तो म्हणजे श्रीकृष्ण अवताराचा. श्रीकृष्ण अवतारामध्ये काय झालेलं आहे नेमकं, तर काय अवतार घेतलेला आहे, कुठला अवतार घेतलेला आहे, कशासाठी घेतलेला आहे, तर अॅनिलेट द क्षत्रिया, क्षत्रियांचं उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अवतार. त्यांचा जे काही संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे हा संघर्ष आपल्या प्रत्येकच वर्गामध्ये आपल्याला एवढंच नाही की ते वरच्या दोनच वर्गामध्ये हा संघर्ष सुरू होता अशातला भाग नाही, तर बाकीच्या वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न असाही उपस्थित केलेला आहे की आता लोक असं म्हणतात की फक्त जाती या हिंदूमध्येच आहेत का, इतर धर्मामध्ये जाती आहेत का? तुम्ही थोडासा अभ्यास केलेला आहे का त्याचा, इतर धर्माचा? जे मुस्लिम आहेत, शीख आहेत,
ख्रिश्चन आहेत किंवा इतर जे काही धर्म आहेत भारतामध्ये, त्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे का? चॅटिंग मध्ये या. इतर धर्मामध्ये जाती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात का? अभिषेक म्हणतोय हो. मुस्लिम मध्ये सिया सुनी. ओके. आणखी तर इतर धर्मामध्ये देखील अशा पद्धतीच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक म्हणतोय की त्यांच्यामध्ये सिया सुन्नी वगैरे आहे, पण याच्या व्यतिरिक्त देखील त्यांच्यामध्ये खाटीक आहे, छप्परबंद आहे, कासार आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या जाती आहेत. त्या शिखांमध्येही आहेत. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं मुस्लिम हे मुस्लिम म्हणून एकत्र येतात, त्यावेळेस ते त्यांची जात विसरून एकत्र येतात. ज्यावेळेस शीख एकत्र येतात त्यावेळेस ते कुठल्याही आपल्या जातीचा माणूस आहे म्हणून येत नाही, तर शीख आहे म्हणून येतात. म्हणून हा जो काही जैविक तंतू आहे ना, बाबासाहेबांनी त्याला शब्द वापरलेला आहे की हा जो जैविक तंतू आहे, हा जैविक तंतू आपल्याला हिंदू धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. हा प्रॉब्लेम आहे. माझ्यावर जर अन्याय झाला असेल तर काय होतं? फक्त माझ्या जातीतलेच लोक एकत्र येतात. म्हणजे आपण कुठल्या जातीचे आहोत याच्यावरती डिपेंड करतं की आपल्या पाठीशी कोण उभा आहे. तो अन्याय कोणत्याही प्रकारचा असो, पण जात असल्यामुळं काय होतं? जात असल्यामुळं त्याच्या पाठीशी त्याच्या जातीचे लोक उभे राहतात. पण असा विचार कोणी करतं का की बाबा मी हिंदू आहे आणि माझ्यावरती अन्याय झालेला म्हणून सगळ्याच हिंदूंनी माझ्या पाठीशी उभं राहावं, असं होतं का आपल्याकडे? असं होतं का? नाही. अभिषेक म्हणतोय नाही होत. का होत नाही? बाकी जेवायला बसले काय? ढाकणे, खोकर, माळी, ज्योती, शिल्पा, उषा, हे होत नाही. कारण आपल्यामध्ये तो जैविक तंतूच सापडत नाही. जो जैविक तंतू एकत्र येण्यासाठी इतर धर्माच्या लोकांमध्ये सापडतो, तो जैविक तंतू आपल्यामध्ये सापडत नाही, म्हणून आपण एकत्र येत नाही. आता जेव्हा आर्य समाजी लोक असं म्हणतायत की म्हणून जाती नष्ट करायच्या आहेत, आणि याची जी विभागणी आहे, याची विभागणी काय करायची आपल्याला? याची विभागणी 4 वर्णामध्ये करायची आहे. पण 4 वर्णामध्ये केल्यानंतर तरी आपल्याला अशा पद्धतीचा जैविक तंतू सापडेल का? एखाद्या क्षत्रियावर अन्याय झाला म्हणून बाकीचे 3 वर्ण त्याच्या पाठीशी उभे राहतील का? एखाद्या शूद्रावर अन्याय झाला म्हणून बाकीचे 3 वर्ण त्याच्या पाठीशी उभे राहतील का? एखाद्या वैश्याचा व्यापार खूप बुडाला म्हणून त्याचा व्यापार पुन्हा उभा करण्यासाठी बाकीचे लोक त्याला मदत करतील का? असं होईल? असं होईल का? तर असं होणार नाही. कारण जो जैविक तंतू पाहिजे आहे तो जैविक तंतू आपल्याला सापडणार नाही. जरीही आपण 4000 जातींची विभागणी 4 जरी केली, 4 वर्णामध्ये जरी केली, तरी आपल्याला तशा पद्धतीचा जो काही जैविक तंतू आहे तो जैविक तंतू आपल्यामध्ये सापडत नाही. कारण हा जो 4 लोकांमधला जो संघर्ष आहे,
4 वर्णामधला जो संघर्ष आहे हा संघर्ष कितीतरी कालखंडापासून आपल्याला पाहायला मिळतो आणि याचे जे पुरावे आहेत हे पुरावे आपल्याला रामायणामध्ये आहेत, महाभारतामध्ये आहेत, भगवद्गीतेमध्ये आहेत, म्हणजे कितीतरी ठिकाणी आपल्याला याचे संदर्भ सापडतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की जर आपल्याला हा जैविक तंतू जुळवून आणायचा असेल तर आपल्याला जाती विसराव्या लागतील. आपल्याला जर हिंदू म्हणून एकत्र यायचं असेल तर जाती विसराव्या लागतील, आपले वर्ण विसरावे लागतील. जेव्हा आपण या दोन्ही गोष्टी विसरून जाऊ तेव्हा मात्र काय होईल, आपण हिंदू म्हणून एकत्र येऊ. तोपर्यंत आपण हिंदू म्हणून काय होईल, आपल्याला एकत्र येणं शक्य नाही. आणि पण अशा पद्धतीची डेअरिंग कोणी करेल का मग, की आजपासून आपण जात मानणारच नाही. जर आपण जातच नाही मानली तर काय होईल, आपण असं म्हणायचं घरी जाऊन की आजपासून मी जात मानणार नाही आणि मला ज्या मुलीसोबत आवडेल त्या मुलीसोबत मी लग्न करणार आहे. किंवा मुलींना असं सांगायचं घरी की मी जात मानत नाही, मला जो मुलगा आवडेल त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. काय होईल, तुम्ही आंतरजातीय दुसरीकडे जाऊन लग्न केलं, काय होईल, तुमच्या घरचेच लोक तुम्हाला बोलणार नाही, सर्वांचा विरोध होईल. म्हणजे घरातच तुम्हाला येऊ देणार नाही, बाहेर तिकडेच बघ, कुठे जाऊन राहायचं तिथं जाऊन राहा, इकडे येऊ नको तू. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, बहिष्काराला सामोरे जावं लागेल. आणि बहिष्कार हा काय असतो म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, बहिष्कार हा मृत्यूदंडासारखा असतो. तुमच्यावर बहिष्कार टाकला, तुमच्या लोकांनी जातीने टाकला, तुमच्या घरच्यांनी टाकला, तुमच्या घरचे लोक म्हणाले की जातीतले लोकांनी तुला वाईट टाकले, तू आमच्याकडे देखील यायचं नाही, जात बाटवली. म्हणून जाती व्यवस्था नष्ट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आता अशा कितीतरी जे काही हे आहेत प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आपल्याला आपल्या जातीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून जे प्राध्यापक एस राधाकृष्णन आहेत त्यांनी हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ